तर भाऊ आता आपण आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. त्या नेक्स्ट पॉईंटचं नाव आहे ॲनालिज स्कूल. तर ॲनालिज स्कूल म्हणजे काय? एक शाळा स्थापन केली का? नाही, नाही, तसं नाही आहे. एक ॲनालिज स्कूल म्हणजे एक प्रणाली आहे, एक पद्धत आहे. ठीक आहे, पद्धत म्हणू आपण त्याला किंवा प्रणाली म्हणू. ठीक आहे, तर प्रणाली नाही तर मुलीचं नाव म्हणा प्रणाली. प्रणाली नाही पण प्रणाली किंवा एखादी पद्धत किंवा पद्धती. ठीक आहे, तर कशाची? तर ॲनालिज स्कूल काय म्हणते? आतापर्यंत आपले हे हिस्टोरियन वगैरे झाले, कार्ल मार्क्स वगैरे इथपर्यंत झालं आपलं. तर आता ह्या ॲनालिज पद्धतीमध्ये काय म्हणते की ते काय म्हणते की तुम्ही जे पॉलिटिकल इव्हेंट्स सांगून राहिले किंवा हिस्टोरिकल इव्हेंट्स सांगून राहिले, तर त्यामध्ये जे हिस्टोरिकल इव्हेंट्समध्ये तुम्ही काय सांगून राहिले का फक्त त्याच्यात पॉलिटिकल इव्हेंट झाले होते आणि तो राजा आला होता आणि हे युद्ध झालं होतं आणि हा खूप ग्रेट किंग होता आणि हा ग्रेट लीडर होता आणि असा होता तो आणि तसा होता तो, तसं फक्त तेवढं नका सांगू रे भाऊ. तेवढंच आहे का रे आपलं इतिहास? तर तुम्ही काय काय सांगा, तर तुम्ही काय काय सांगा की या या ठिकाणचं क्लायमेट कसं होतं, बरोबर आहे, तिथचं हवामान कसं होतं, तिथचे लोकल पीपल कसे होते, म्हणजे तिथचे जे स्थानिक लोक आहेत ते कसे होते, ते काय करायचे, ॲग्रिकल्चर करायचे का, मग ॲग्रिकल्चर करायचे तर कसे करायचे, ते व्यापार करायचे का, ट्रेड करत होते का, त्यांचे टेक्नॉलॉजी काय होत्या, ते एकमेकाशी असं जसं पद्धतीने आपण आज मोबाईलच्या बेसिसवर कम्युनिकेट करतो एकमेकांशी, तशा पद्धतीचं त्यांचं कम्युनिकेशन होतं का? काय काय म्हटलं की जे आपण आधीचा इतिहास लिहिलेला आहे त्या इतिहासामध्ये काय म्हणते की फक्त तुम्ही पॉलिटिकल इव्हेंट्स नका लिहू. पॉलिटिकल इव्हेंट्स नका लिहू फक्त. दुसरं काय म्हणते आपल्याला का तुम्ही फक्त एखाद्या किंग बद्दल सांगू नका, किंग्स किंवा ग्रेट लीडर किंवा वॉर्स म्हणजे तुमचे युद्ध झाले, लढाया झाल्या, फक्त तेवढंच नका सांगू. किंवा तुम्ही पॉलिटिक्स म्हणजे राजकारणाबद्दल सांगू नका, फक्त पॉलिटिक्स बद्दल सांगू नका. तर तुम्ही काय सांगा की तुम्ही सांगा की फक्त एवढंच, हे सांगू नका नाही म्हणत, फक्त एवढं नका सांगू. तर तुम्ही सोबत काय सांगा की लोक कसे होते, म्हणजे एखादी पद्धत म्हटलं की समजा क्लायमेट कसं होतं, क्लायमेट घेऊ पहिले आधी. क्लायमेट कसं होतं, मग तिथे काय होतं, ॲग्रिकल्चर कसं होतं, मग लोकल पीपल कसे होते, बरोबर ना, ते ट्रेड करत होते का, मीन्स ऑफ कम्युनिकेशन काय होतं, मीन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे एकमेकाशी कशा पद्धतीनं काय कम्युनिकेट करत होते. जशा पद्धतीने आपण मोबाईलचा यूज करून इथचा माणूस तिकडच्या माणसासोबत कम्युनिकेट करत होतात, तर ते कशा पद्धतीने कम्युनिकेट करत होते. तर अशा सुद्धा गोष्टींना काय करा तुम्ही तुमच्या इतिहासाच्या लेखनामध्ये ॲड करा. बस एवढंच होतं ॲनालिज स्कूल. कुठं चालू झालं होतं हे झालं होतं फ्रान्समध्ये. कुठे झालं होतं हे? फ्रान्समध्ये. याला फ्रेंच स्कूल असं सुद्धा म्हटलं जाते. ठीक आहे, नंतर आलंय आपलं फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफी. काय आलेलं आहे भाऊ? फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफी. तर काय होतं भाऊ याच्यामध्ये पाहू आपण. मोडू दे एवढं, लिहून घेतलं ना, हां लिहून घ्यायचं. हे काय होतं म्हणजे याच्यामध्ये फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफी. ठीक आहे, तर काय भाऊ फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफी. तर पाय फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफी म्हणजे काय? फेमिनिस्ट म्हणजे काय? फेमिनिस्ट म्हणजे महिलांशी संबंधित शब्द आहे. फेमिनिस्ट शब्द कशाशी संबंधित आहे? महिलांशी संबंधित आहे. तर काय म्हणते की तुम्ही इतिहास लिहून राहिला तर तुमचा इतिहास तर पूर्ण माणसानेच डॉमिनेट केला, म्हणजे बायानं काही केलंच नाही का, बरोबर नाही का? म्हणजे बाया फक्त चूल आणि मूल एवढंच कामापुरता येतं का? नाही. अहिल्याबाई होळकर आहे, झाशीची राणी आहे, सावित्रीबाई फुले आहे, इतक्या मोठ्या मोठ्या महान व्यक्ती आहे आणि तुम्ही त्यांना इतिहासामध्ये जागा देत नाही. तर तुम्ही त्यांना इतिहासामध्ये काय केलं पाहिजे? सामावून घेतलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं तुम्ही इतिहासाला रिस्ट्रक्चर केलं पाहिजे. तर काय म्हणते का फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफीमध्ये काय म्हणतात की रिस्ट्रक्चर करा तुमच्या हिस्ट्रीला
रिस्ट्रक्चर करा म्हणजे हिस्ट्रीमध्ये थोडेफार बदल करा. बदल करा म्हणजे काय, वेगळी नका लिहू, तर त्याच्यामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग करा. तर तुम्ही काय करा म्हणते, रिस्ट्रक्चर करा. ठीक आहे. तर वेगवेगळ्या राण्या या सर्व ज्या होत्या त्यांनी काय केलं, आपल्या इतिहासामध्ये भरपूर मोठं योगदान केलंच ना, बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आई मासाहेब जिजाऊ यांनी सुद्धा मोठं काम केलं. त्यांनी संस्कार केले म्हणून आपल्याला राज्य भेटले. तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करा, रिस्ट्रक्चर करा आणि त्यामध्ये महिलांचं योगदान जे आहे ते त्याच्यामध्ये सामावून घ्या, सम्मिलित करा. तर मित्रांनो बघा, फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफी, तर याच्यामध्ये आपण कशाला महत्त्व देणार आहे, रिस्ट्रक्चरिंगला. म्हणजे आपल्या इतिहासामध्ये कोणकोणत्या महिलांनी काय काय कामं केले हे सगळे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. बरोबर आहे. नंतर काय करायचं आहे की तुम्ही काय म्हणते का फक्त मेलनं डॉमिनेट केलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे इतिहासामध्ये सगळं मेलनं डॉमिनेट केलं आहे, तर ते चालणार नाही आम्हाला, ते चालणार नाही. तर मग दुसरं काय, मेल डॉमिनेशन जमणार नाही. मेल डॉमिनेशन जमणार नाही. कवा सगळं माणसांनीच थोडी केलं, बायांनी पण केलं. त्यामध्ये आमचा काय काय कुठे कुठे सहभाग होता ते आम्हाला आमचा हक्क मिळवून द्या, बरोबर आहे. तिसरी गोष्ट काय होती की आम्ही काय काय गोष्टी केलेल्या आहेत, जसे की आम्ही कुठे कुठे एम्प्लॉयमेंट बद्दल सांगा. मग काय करा, रोल इन ट्रेडमध्ये आम्ही काही रोल केले का, म्हणजे व्यापारामध्ये आम्ही काही कामं केलेली आहेत का, आमचा काय त्याच्यामध्ये रोल होता. रोल इन ट्रेड युनियन. नंतर मग आम्ही काही इन्स्टिट्यूशनसाठी वर्क केलं का काही एखादं काम केलं का, किंवा आम्ही फॅमिलीसाठी कसं होतं की आम्ही इन्स्टिट्यूशनसाठी काही कामं केले का. इन्स्टिट्यूशन्स लिहू शकता तुम्ही, इन्स्टिट्यूशन्स. तर अशा पद्धतीनं भाऊ आपल्यासाठी फेमिनिझममध्ये किंवा फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफी आहे त्याच्यामध्ये एवढेच पॉईंट होते की आमच्यासाठी हिस्ट्री रिस्ट्रक्चर करा, आम्हाला आमची जागा मिळवून द्या. दुसरं, मेल डॉमिनेशन चालणार नाही, म्हणजे माणसाला सर केलं नाही असं. तर महिलांनी सुद्धा मोठी कामगिरी केलेली आहे. आणि तिसरं, कोणकोणत्या कामं केलेल्या आहे तर ते लिहायचं आहे. ठीक आहे, एकदम सोपी चिल्लर गोष्ट आहे. ठीक आहे भाऊ. तर हा होता आपला लास्ट टॉपिक. तर लास्टचा आणखी एक आपला नोटेबल पीपल आहे, नोटेबल पर्सन आहे. तर त्या नोटेबल पर्सनला आपण बघणार आहे. तर तो नोटेबल पर्सन, त्याचं नाव आहे मायकल फॅकॉल्ट, किंवा त्याला फुको सुद्धा म्हणतात. आता मराठीच्या जर इतिहासाच्या पुस्तकातून पाहा त्याला मायकल फुको म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये त्याचं स्पेलिंग आहे मायकल फॅकॉल्ट. ठीक आहे. तर तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही म्हणू शकता. काय त्याचं नाव, मायकल फॅकॉल्ट. ठीक आहे. यांच्या नावाची स्पेलिंग राहते आडवी उभी, त्याच्यामुळे कधी इकडलं तिकडं झालं तर बघून घ्यायचं. ठीक आहे. तर या माणसाचं म्हणणं काय होतं की ज्या पद्धतीने आपण हिस्ट्री लिहितो ती हिस्ट्री आपण तशी पद्धतीने नाही लिहायला पाहिजे. काय म्हणते की क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये तुम्ही हिस्ट्री लिहून राहिले त्याला हिस्ट्री नाही म्हणत. काय म्हणते, तर म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त जे काही घडलं ते अरेंज करू नका. ठीक आहे. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनंच तुम्ही लिहिलं पाहिजे. हे एक जो आपण हट्ट पकडून राहतो की जन्म झाला मग हे केलं मग ते केलं मग असं झालं तसं झालं मग मृत्यू झाला, तर तसं नका लिहू. तर मग कसं लिहायचं, तर त्यानं आपलं त्याच्यासाठी एक पुस्तक छापलं. त्या पुस्तकाचं नाव काय, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. नाव काय त्या पुस्तकाचं, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. काय म्हणणं आहे त्याचं भाऊ, का अरेंजिंग हिस्टोरिकल इव्हेंट्स इन अ क्रोनॉलॉजिकल ऑर्डर इज नॉट राईट. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्येच तुम्ही हिस्ट्री लिहिली पाहिजे, हे बरोबर नाही आहे. अरेंजमेंट इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर इज नॉट राईट.
क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्येच लिहिलं पाहिजे, हे बरोबर नाही आहे. तर तुम्ही काय काय गोष्टींचा त्याच्यामध्ये काय केलेला पाहिजे, समावेश करायला पाहिजे. तर तुम्हाला हिस्ट्रीपर्यंत, आता जो आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा त्यांनी ग्रंथ लिहिला, तर त्याच्यात त्यांचं म्हणणं काय की तुम्ही आर्किओलॉजी हा तुम्हाला हिस्ट्रीपर्यंत नेत नाही. आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्व विभाग, म्हणजे जुन्या गोष्टी पाहणं आणि त्याच्यावर अभ्यास करणं, एवढंच हिस्ट्री नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला अंतिम सत्यापर्यंत नेऊ शकत नाही, हे त्याचं म्हणणं होतं की आर्किओलॉजी तुम्हाला शेवटच्या सत्यापर्यंत नेऊ शकत नाही हिस्ट्रीच्या. मग फक्त तुम्हाला ते बदल दाखवतात, म्हणजे आधी काय घडलं होतं, नंतर काय घडलं होतं, हे आपण सांगू शकतो आर्किओलॉजीच्या बाबतीत, पण प्रॉपर हिस्ट्री सांगू शकत नाही. तर त्यांनी कशाला महत्त्व दिलं, तर त्यांनी महत्त्व दिलं सायकोलॉजी ऑफ डिसऑर्डरला. सायकोलॉजी ऑफ डिसऑर्डर. मग तिथे जे काही तुरुंग राहायचे, तुरुंग म्हणजे काय, प्रिझन. तर प्रिझनमध्ये अरेंजमेंट कशी असायची, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की तिथलं ॲडमिनिस्ट्रेशन कसं असायचं, तर प्रिझन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणू शकतो आपण. प्रिझन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणू शकतो. तर पाय भाऊ, अशा पद्धतीचं होतं आपलं मायकल फॅकॉल्टचं म्हणणं, की तो काय म्हणते, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हे पुस्तक लिहिलं आहे त्यांनी. ते काय म्हणते का फक्त आर्किओलॉजीच्या भरोश्यावर, म्हणजे पुरातत्व विभागाच्या भरोश्यावर, म्हणजे विभाग नाही पण पुरातत्व गोष्टींच्या भरोश्यावर आपण काय म्हणते इतिहास लिहिणं चुकीचं आहे. कारण की फक्त ते क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये लिहिणं म्हणजे इतिहास नव्हे, एकाखाली एक लिहिणं म्हणजे इतिहास नव्हे. तर त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे की सायकोलॉजी ऑफ डिसऑर्डर पण असलं पाहिजे, प्रिझन ॲडमिनिस्ट्रेशन कसं होतं ते सुद्धा असलं पाहिजे, किंवा मेडिसिन बद्दल सुद्धा असलं पाहिजे. तर अशा याच्यातून नवीन एका युक्तीला सुरुवात झाली. हा जो आहे तो 20व्या शतकातला होता, म्हणजे 19च्या काळातला. मी तुम्हाला सांगितलं 19th सेंचुरी कशी असते, 18th सेंचुरी कशी असते, तर तशा पद्धतीमध्ये हा कसा होता, 20व्या शतकातला होता. आणि त्याच्यामुळे काय झालं का बाकी गोष्टींना सुद्धा महत्त्व द्यायला सुरुवात झाली, जशी की लिटरेचर म्हणजे काय, साहित्याला सुद्धा महत्त्व मिळालं. की जुन्या काळात साहित्य कसं होतं त्या गोष्टींना सुद्धा एक त्याच्यावर प्रकाश टाकला गेला. बरोबर आहे, ती सुद्धा गोष्ट काय झाली, आपल्या रिसर्चचा टॉपिक बनली. नंतर काय, आर्किटेक्चर म्हणजे कशा पद्धतीच्या इमारती होत्या, कशा पद्धतीचे मंदिरं होते, मग ते आर्किटेक्चर कसं होतं हे सुद्धा. नंतर स्कल्पचर कसे होते पाहिलेच असेल तुम्ही. नंतर ड्रॉइंग अँड पेंटिंग, खूप जुन्या काळातल्या ड्रॉइंग आणि पेंटिंग आपल्याला आताही दिसतात. ठीक आहे, काही लेण्यांमध्ये, काही गुफांमध्ये दिसतात. त्याच्यानंतर म्युझिक कसं होतं, डान्स कसा होता, ड्रामा कसा होता, आणि त्याच्यानंतर फिल्म आल्या, टेलिव्हिजन आला, यांचा इतिहास काय होता, हे सगळं आलं. ठीक आहे, हे कोणामुळे आलं, आपल्या मायकल फॅकॉल्टमुळे आलं, किंवा मायकल फुकोमुळे आलं. ठीक आहे भाऊ, तर अशा पद्धतीनं आपला काय होता, हा पूर्ण चॅप्टर होता भाऊ. जबरदस्त पद्धतीनं करून दिलेला आहे तुम्हाला. तर चांगल्या पद्धतीनं करा आणि इतिहासामध्ये आउट ऑफ मार्क आणा. ठीक आहे, पहिला चॅप्टर झाला. अशाच पद्धतीनं बाकीचे उरलेले 8चे चॅप्टर आहे ते आपण खतम करणार आहे, आणि आपल्या इतिहासामध्ये चांगल्यात चांगले मार्क आपण आणणार आहे. पाठ करायची गरज नाही, समजून घ्या. एकच व्हिडिओ 3-3, 4-4 वेळा पहा, जेणेकरून त्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये फिट होऊन जाईल. तुम्हाला पाठ करायची गरज राहणार नाही. फक्त पुस्तक थोडंफार वाचा, जेणेकरून तुम्हाला लिहिते वेळी प्रॉब्लेम यायला नको. ठीक आहे भाऊ, तर अशा पद्धतीनं आपला पहिला चॅप्टर खतम झाला भाऊ. तर सेकंड चॅप्टर आपण लगेचच तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, तर असाच कंटेंट पाहिजे असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंट करत जा, जेणेकरून मला माहीत पडेल की तुम्हाला कितपत समजते, आणि माझ्यामध्ये आणखी काय मी सुधार करू शकतो. तुम्हाला काय काय गोष्टी आणखी हव्या आहेत, तर त्या गोष्टी मी तुम्हाला नक्कीच पुरवेन. तर असाच कंटेंट पाहिजे असेल तर भाऊ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब 100% आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, तर चल मग येतो मी, बाय.